गणेशोत्सवाच्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा। गणेशोत्सवाला आजपासून जल्लोषात सुरुवात होते आणि या गणेशोत्सवासाठी भाविक सज्ज झालेत। मानाचे गणपती मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी आता सज्ज झाले आहेत। थेट जाऊयात लालबागच्या चरणी। तर गणपतीच्या सजावटीसाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बाजारपेठात गर्दी दिसतेय। तर मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। आजपासूनच गणेशोत्सवाच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे आणि या गणेशोत्सवासाठी भाविक सुद्धा सज्ज झालेत आणि मानाचे गणपती मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण हे दृश्य बघतोय थेट लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं चित्र हे कालपासूनच लालबाग परिसरात पाहायला मिळतंय। आज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून चरण स्पर्शाला सुरुवात झाली आहे, पण त्याआधीच भक्तांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसापूर्वी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आगमनासाठी लोकांची गर्दी होतीये। तर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मंडळाकडून सुद्धा दर्शन रांगांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे। यामध्ये ज्या लोकांना राजाचं चरण स्पर्श करायचं असेल त्यांच्यासाठी वेगळ्या रांगेची तरतूद आहे, तर मुखदर्शनाची रांग सुद्धा वेगळी असते। तर वर्षभराची आतुरता अखेर संपली आहे, कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। गणेशोत्सवाला आजपासून जल्लोषात सुरुवात होते आणि या गणेशोत्सवासाठी भाविक सुद्धा सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। लालबागच्या राजाची आपण हे दृश्य बघतोय थेट। मानाचे गणपती मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत। लालबागच्या राजाच्या दर्शनाला आज पहाटे सकाळी 5 वाजल्यापासून चरण स्पर्शाला सुरुवात झाली आहे। तर कालपासूनच लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मंडळांकडून दर्शन रांगेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे आणि यात ज्या लोकांना राजाचं चरण स्पर्श करायचंय त्यांच्यासाठी वेगळ्या रांगेची तरतूद आहे, तर ज्यांना मुखदर्शन घ्यायचंय त्यांच्यासाठी वेगळ्या रांगेची तरतूद केली गेली आहे। अवघ्या काही तासांपूर्वी पहाटे 5 वाजता या दर्शनाला सुरुवात झाली आहे, पण त्याआधीच कालपासूनच भाविकांच्या रांगा लागल्याचं चित्र लालबाग परिसरात पाहायला मिळतंय। मुंबईमधला महत्त्वाचा आणि मानाचा गणपती लालबागचा राजा याची थेट दृश्य आपण बघतोय। लालबागच्या राजाच्या गणपतीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा या कालपासूनच लागल्याचं चित्र आहे। तर वर्षभराची आतुरता अखेर संपली आहे, कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। श्री गणेशाची आराधना केल्यानं सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि शक्ती इत्यादींचा आशीर्वाद मिळतो। दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा केला जातो आणि याच दिवसाला गणेश चतुर्थी म्हणतात। या दिवशी अनेक लोक लाडक्या बाप्पाला वाजत गाजत घरी आणतात आणि प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा करतात। तर 10 दिवस मनोभावे या आपल्या लाडक्या बाप्पाची सेवा केली जाते आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो आणि त्यामुळे 10 दिवस राज्यासह देशभरात हे उत्साहाचे, आनंदाच्या वातावरणात पाहायला मिळणार आहे। तर वर्षभराची आतुरता संपली आहे, कारण लाडक्या बाप्पाचं आता आगमन झालंय। लालबागच्या राजाची थेट दृश्य आपण ही बघतोय। लालबाग राजाच्या चरण स्पर्शासाठी भाविकांनी कालपासूनच रांगा लावायला सुरुवात केली आहे। लालबाग परळ परिसरात लालबागच्या राजाच्या मंडळाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे। दर्शन रांगेची चोख व्यवस्था लालबाग राजाच्या मंडळाकडून केली गेली आहे। तर ज्या लोकांना चरण स्पर्श करायचा आहे त्यांच्यासाठी वेगळ्या रांगेची तरतूद आहे, तर ज्यांना मुखदर्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा वेगळ्या रांगेची सोय केली गेली आहे। श्री गणेशाच्या पूजेला आपल्याकडे विशेष महत्त्व असतं।
पौराणिक मान्यतेनुसार भगवान गणेश ही प्रथम पूज्य देवता आहे. श्री गणेशाची आराधना केल्यानं सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि शक्ती इत्यादींचा आशीर्वाद मिळतो. तर दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि या दिवसाला गणेश चतुर्थी असं सुद्धा म्हणतात. 10 दिवस मनोभावे या बाप्पाची पूजा केली जाते आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो. आज 19 सप्टेंबर, आज गणेश चतुर्थी आहे. पण मंडळाच्या गणपतीच्या आगमनाला गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे. आज घरोघरी बाप्पाचं वाजत गाजत आगमन केलं जाईल. बाप्पाला वाजत गाजत घरी आणलं जाईल. अगदी लहान थोरा, अगदी अबालवृद्ध या गणेशाच्या आगमनाची आतुरतेनं वर्षभर वाट पाहत असतात आणि आता या वर्षभराची आतुरता अखेर संपली आहे. कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासूनच गणेश मंडळ हे आपल्या मंडळाच्या गणपती मूर्तीला आपल्या मंडळात आणतायत. तर घरोघरी आज बाप्पा विराजमान होतील. तर गणेशोत्सवाला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवासाठी भाविक सज्ज झालेत. मानाचे गणपती मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले. तर गणपतीच्या सजावटीसाठी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बाजारपेठांमध्ये गर्दी सुद्धा पाहायला मिळते. फळं, फुलं, सजावटीचं साहित्य, मिठाई अशा विविध प्रकारच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. तर आपण ही 2 दृश्य बघतोय, लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाची. तर लालबागच्या राजा आणि मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय. ज्या बाप्पाची वर्षभर वाट बघितली जाते तर त्या बाप्पाचं आगमन झालंय. वर्षभराची आतुरता संपली आहे. आपल्या बाप्पाचं आगमन झालंय. श्री गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व असतं. गणपती बाप्पाची आराधना केल्यानं सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि शक्ती इत्यादींचा आशीर्वाद मिळतो. तर दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि या दिवसाला गणेश चतुर्थी असं सुद्धा म्हणतात. या दिवशी लोक लाडक्या बाप्पाला वाजत गाजत घरी आणतात. बाप्पाची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा करतात आणि त्यानंतर कोणाकडे 5 दिवस, कोणाकडे 7 दिवस, तर कोणाकडे 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो. आपण ही 2 दृश्य बघतोय, लालबागच्या राजाची आणि मुंबईच्या राजाची. तर भाविकांनी या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. लालबागच्या राजाच्या चरण स्पर्शाला आज सकाळी 5 वाजता सुरुवात झाली आहे. पण कालपासूनच राजाच्या चरण स्पर्श करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत होती. तर काही भाविक महाराष्ट्रातले तर महाराष्ट्राबाहेरचे नागरिक सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल झालेत. तर लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मंडळाकडून दर्शन रांगेची चोख व्यवस्था केली जाते. ज्यांना चरण स्पर्श करायचा आहे त्यांच्यासाठी वेगळी रांग, तर ज्यांना मुखदर्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा वेगळ्या रांगेची सोय केली जाते. लालबाग परळ हा परिसर हा सणांसाठी, मराठी सणांसाठी ओळखला जातो. मराठी सण या परिसरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि आता वर्षभराची आतुरता संपून गणेशाचं आगमन झालंय, गणपती बाप्पाचं आगमन झालंय. तर भाविक गर्दी करतायत. महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यातून सुद्धा बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक हे मुंबईत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. तर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे. देशासह राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय.
गणेशोत्सवाला आजपासून जल्लोषात सुरुवात झाली आणि गणेशोत्सवासाठी भाविक सुद्धा सज्ज झालेत। मानाचे गणपती देखील आपल्या आपल्या मंडळात विराजमान झाले, तर घरोघरी सुद्धा आज बाप्पाचं आगमन होईल, बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाईल। कोणाकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो, कोणाकडे 5 दिवस, कोणाकडे 7 दिवस, तर कुठे 10 दिवस। मंडळाचे गणपती हे सहसा 10 दिवस असतात आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीला बाप्पाचं विसर्जन केलं जातं। तर ज्या बाप्पाच्या आगमनाची वर्षभर आतुरता असते, वाट बघत असतात, तर बाप्पाचं अखेर आगमन झालंय आणि आपण लालबागच्या राजाची आणि मुंबईच्या राजाची दृश्य बघतोय। भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय, तर बाजारपेठा सुद्धा सजल्यात फळं फुलं यांच्या खरेदीसाठी। बाजारपेठांमध्ये गर्दी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। तर ज्या बाप्पाची वर्षभर वाट बघत असतात भक्त, त्या बाप्पा आज विराजमान होतोय। वर्षभराची आतुरता संपली आहे, कारण आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व असतं, तर गणेशाची आराधना केल्यामुळे सुख, समृद्धी, बुद्धिमत्ता आणि शक्ती इत्यादींचा आशीर्वाद मिळतो। दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, उत्साहात साजरा केला जातो आणि या दिवसाला गणेश चतुर्थी असं सुद्धा म्हणतात। तर आपण ही दृश्य बघतोय लालबागच्या राजाची। चरण स्पर्शासाठी अगदी कालपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळते, रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी आज पहाटे 5 वाजल्यापासून चरण स्पर्शाला सुरुवात झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।